नाडी परीक्षेद्वारे आपण ओळखू शकतो, की या व्यक्तीचं पचन व्यवस्थित आहे की नाही? पचनासाठी आवश्यक पाचक स्त्राव व्यवस्थित आहे की नाही? त्याचं मनानुलोमन म्हणजे पोट व्यवस्थित साफ होतं की नाही? आणि मग त्यातून आपण या प्रकारच्या लक्षणांचा विचार करता येतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की केवळ लक्षणांचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे पोटात गॅसेस होत आहेत म्हणून मग काही वातानुलोमक औषधच फक्त दिली जातात. पण त्याचं जर कारण मलावष्टंभ असेल, तर त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्याचं जर कारण पचनसंस्थेतले बिघाड असतील, तर पचनाला सुधारणारी औषधं पण देणं गरजेचं असतं. आणि त्यातूनही काय होतं, की कधी-कधी रुग्ण येताना विचार करतात, की बाबा हे औषध मला आता कितपत लागू पडेल, याने कुठे त्रास तर होणार नाही. हा हा ही येणारी शंका अतिशय साहजिक असते. पण नाडी परीक्षा त्या दृष्टीने सुद्धा उपयोगी पडणार आहे. कारण नाडी परीक्षेद्वारे त्या विशिष्ट व्यक्तीची प्रकृती ओळखता येते. त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये वात, पित्त, कफ या त्रयदोषांचा समतोल आहे की नाही याचा विचार केला जातो. आणि त्याच्या प्रकृतीनुसार जेव्हा औषधं दिली जातात, तेव्हा कोणत्याही प्रकारे त्या व्यक्तीला इतर इल इफेक्ट्स न होता त्याच्या ही लक्षणं कायमची बरी व्हायला मदत होते.